माझे नाव राहुल आहे. काही दिवसापूर्वी माझी बदली पुण्यावरून नाशिकला झाली होती. माझ्यासाठी व माझ्या पूर्ण परिवारासाठी नाशिक हे ठिकाण नवीन होतं. कारण मुलाच्या शैक्षणिक वर्षात मध्येच शाळा बदलून आम्ही इथे राहायला आलो होतो. माझा मुलगा 6वीत CBSE शाळेत शिकत होता. त्याचे नाव आरव होते. माझ्या बायकोचा नाशिकला यावर्षी यायचा विचार नव्हता. कारण मुलाचे अपूर्ण शिक्षण झाल्यामुळे त्यालाही अडचण येणार होती. नवीन शाळा, नवीन मुलं, तरीही मी माझ्या बायकोचे न ऐकता मनाला जे पटल ते केलं. म्हणून त्याच्या ॲडमिशनसाठी आम्ही आज शाळेत जाणार होतो. पण शाळेसोबत ट्युशनही महत्त्वाचे असते. पालक कितीही शिक्षित असले तरी कामाने थकल्यामुळे मुलांचा अभ्यास घेणे फारसं जमत नाही. म्हणून दोन्ही गोष्टी आज व्यवस्थित पार पाडायच्या होत्या. ऑफिसमधील मित्रांची मुलं ज्या शाळेत शिकत होती ती नाशिकमध्ये सर्वात चांगली शाळा होती. तेथे जाऊन आम्ही प्राचार्यांना भेटलो आणि मुलाचे ॲडमिशन केले. संध्याकाळी माझ्या मित्राची मुलं जिथे ट्युशनला जात होती तिथे मी मुलाला घेऊन जाणार होतो. मुलांच्या सांगण्याप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता सायन्स व मॅथच्या ट्युशन माझ्याच घरापासून थोड्या अंतरावर एक मॅडम घेत होत्या. जेव्हा मी त्या मॅडमच्या घरी आलो तेव्हा पुढच्या हॉलमध्ये मुलांची गर्दी होती. सर्व मुलं शिस्तीने बसून मॅडम जे शिकवत होत्या ते पाळत होती. मी जवळ गेल्यावर मॅडमची पाठ माझ्याकडे होती, चेहरा फळ्याकडे. एका मुलानं सांगितलं, "मॅडम, आपसे मिलने कोई आया है." मॅडमनी चेहरा माझ्याकडे वळवला आणि माझे भान हरपले. एवढी सुंदर बाई मी आयुष्यात कधी पाहिली नव्हती. त्यांची साडी, डोळे, फिटनेस, लांब केस, सर्व काही मोहक होतं. माझ्या गळ्यातून खोकल्याचा आवाज आला. मॅडम माझ्याजवळ येताच अंगावर काटा आला. मी म्हणालो, "गुड इव्हनिंग मॅडम." त्यांनीही उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, "सर, कुछ काम था क्या?" मी म्हणालो, "मॅडम, माझ्या मुलाला तुमच्याकडे ट्युशन लावायची आहे. जिथे राहतो तिथून 3 मुलं तुमच्याकडे येतात." तुमचे नाव त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "2 विषय, मॅथ आणि सायन्स. सायन्ससाठी सालभराचे 6,000 रुपये घेते. पण तुम्ही वर्षाच्या मधापासून आल्याने 3,000 रुपये घेणार आणि काही फी ॲडव्हान्स द्यावी लागेल. बाकी वर्षभरात एक गोष्ट, तुम्ही व्हॉट्सअप नंबर द्यायलाच हवा, कारण महत्त्वाच्या नोट्स मेसेज कराव्या लागतात." मी म्हणालो, "मॅडम, कॅश नाही, ऑनलाईन पेमेंट नंबर द्या." त्यांनी नंबर दिला. मी माझा नंबर त्यांना दिला. उद्यापासून मुलाला ट्युशनला यायला सांगितले. मुलाच्या भविष्याचा विचार करून मी निश्चित झालो. कॉलनीतील मुलं सायकलने येत असली तरी मी मुलाला स्वतः सोडायचे ठरवले. नवीन सायकलपेक्षा गाडीत पेट्रोल भरायचं जास्त योग्य वाटलं. घरी आल्यावर बायकोकडे पाहताना मला मॅडमचा चेहरा तिच्यात दिसत होता. रात्री व्हॉट्सअपवर सक्सेस क्लास अकॅडमी ग्रुपमध्ये मॅडमनी माझी भर घातली. मी 1,000 रुपये ऑनलाईन पे केले व स्क्रीनशॉट पाठवला. रात्री 8 वाजता मॅडमचा थँक्यू असा मेसेज आला. मी स्माइलीज इमोजीज पाठवल्या. नंतर हळूच आपकी डीपी बहुत सुंदर है मेसेज केला. रात्री 10 वाजता उत्तर आलं, धन्यवाद सर, आपकी भी डीपी बहुत सुंदर है. मी विचारलं, "मॅडम, शाळेत नोकरी का नाही करत?" त्या म्हणाल्या, "बऱ्याच ठिकाणी अर्ज केला, पण काही कारणांमुळे नंबर लागला नाही. इथे एकटी राहते, ट्युशनने वेळ जातो आणि मुलांना शिकून आनंद मिळतो." तिने मला नाव विचारले असता मी सांगितलं, "मी राहुल, सरकारी कर्मचारी. पुन्हा नाशिकला पोस्टिंग झाली." मी विचारलं, "तुमचं नाव?" त्या म्हणाल्या, "माझं नाव स्वाती. माझे पती मर्चंट नेव्हीत आहे. 6 महिने ड्युटी, कधी एका वर्षाने घरी येतात. मुलाच्या शिक्षणासाठी इथे राहते मी, नाहीतर माहेरी गेले असते." एवढं सांगून त्या गुड नाईट म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी मी मुलाला लवकर घेऊन गेलो. स्वातीने स्माईल दिली, म्हणाली, "आज लवकर आलात?" मी म्हणालो, "बाजारात जायचे होते." मग मी विचारले, "फ्री कधी होता तुम्ही?" त्या म्हणाल्या,
पिक्चरला घेऊन जासाल का? मी म्हणालो, तुमचा आवाज खूप सुंदर आहे म्हणून विचारलं. त्या म्हणाल्या, रात्री 8 नंतर या, मग जवळून ऐका. संध्याकाळी मुलाला घ्यायला गेल्यावर त्यांनी फोन करायला सांगितलं. घरी जाऊन मी बाथरूममध्ये गेलो. बायको निहारिकाने विचारले, आज काही विशेष का? कारण ड्युटीवरून आल्यावरही तोंड धुतले होते. मी म्हणालो, बाजारात धूळ होती, ॲलर्जी आहे. मग रात्री 8 वाजता खोटा अलाराम लावून मित्रांकडे जेवायला जात असल्याचे सांगून मी घराबाहेर पडलो. 10 मिनिटात स्वातीच्या घरी पोहोचलो. स्वातीने लाल गाऊन घातला होता. ती अशी सुंदर दिसत होती की वर्णन करणे कठीण. आत गेल्यावर मी तिकडेच पाहत राहिलो. स्वातीने लाल रंगाचा गाऊन घातला होता. ती अशी सुंदर दिसत होती की वर्णन करणे कठीण. आत गेल्यावर मी तिकडेच पाहत राहिलो. स्वातीने पाणी आणले. झुकताना माझे मन चंचल झाले. मी म्हणालो, मुलगा अभ्यासात कमजोर आहे, कृपया लक्ष द्या. असं ती म्हणाली. काळजी करू नका, माझ्या ट्युशनचा रिझल्ट 95% येतो. मी नाव विचारलं. ती म्हणाली स्वाती आणि खांद्यावरून हात फिरवला. ड्रेसची काळी पट्टी दिसली. मी गडबडून बोललो. ती म्हणाली, पिक्चरला न्याल का? मी म्हणालो, जेवायला चलूया. ती म्हणाली, 5 मिनिटे बसा, ड्रेस बदलते. मी हॉलमध्ये बसलो, पण उत्सुकतेने हळूच चोरून पाहिले. स्वाती गाऊन काढून साडी घालत होती. ती बाहेरून जितकी सुंदर तितकीच आतूनही. मी खिशात हात घालून स्वतःला दाबू लागलो. ती तयार झाल्यावर समोरून पाहिले तर तोंडातून शब्द निघाला, वाह, किती सुंदर. ती म्हणाली, काय म्हणाला? मी खोटेपणाने स्वतःशी बोलत होतो असं सांगितलं. तिने हट्ट धरला तेव्हा सर्व सांगितलं. ती म्हणाली, चला, उशीर होईल, हॉटेल बंद होईल. बाईकवर तिला घेऊन निघालो. स्पीड ब्रेकरमुळे तिचा टच माझ्या पाठीला होत असे. ती अजून चिटकून बसली. मी हायवेवरच्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो. रात्रीचे 9:30 वाजता जेवण झाले. परतल्यावर ती म्हणाली, तुमची ड्रायव्हिंग खूप आवडली. बाईकच्या मागे बसायचा असा आनंद कधीच आला नव्हता. घरी गेल्यावर ती म्हणाली, घरी या, माझ्या हातचे पाणी प्या. मी म्हणालो, तुझ्या हातचे पाणी गोड असते. आत गेल्यावर मला पुन्हा ड्रेस बदलताना पाहण्याची उत्सुकता झाली. तिने दार लावायचा विसरून गाऊन घालायला सुरुवात केली. मी परत खिशात हात घालून दाबू लागलो. तिने मान वळवली आणि चुकून आमची नजरानजर भेटली. मी लगेच हॉलमध्ये जाऊन बसलो. थोड्या वेळाने तिथे ती आली. मी खाली मान घालून बसलो. ती म्हणाली, काय झालं, असे गप्प का? मी म्हणालो, चूक झाली, तुला त्या अवस्थेत पाहिली. ती म्हणाली, मी सुंदर वाटते म्हणून पाहत होता ना. मी म्हणालो, पहिल्या भेटीतच तू माझ्या डोक्यावर जादू केलीस. आय लव्ह यू म्हणावीसे वाटते. ती म्हणाली, एका विवाहित स्त्री तुला असं म्हणायला लावते? मी म्हणालो, प्रेमाला वय नसते. पहिल्या नजरेत मलाही तुझ्याबद्दल काही असंच झालं होतं. 5 महिन्यांपासून नवरा घरी नाही, मीही स्त्री आहे. एवढं बोलून तिनं माझे हात घट्ट दाबले. मग हळूहळू आमचे ओठ जुळले. अर्धा तास मी ओठांचा रस घेतला. तिने मिठी मारली. दोघंही प्रेमात गुंतलो. नंतर तिने आपले बाजूला ठेवले. ते दृश्य शब्दातही सांगता येणार नाही. त्या रात्री आम्ही भरभरून प्रेम केले. स्वातीला वाटले तिचा नवराच तिच्यासोबत आहे. तेव्हापासून रोज ट्युशन संपल्यानंतर रात्री 8 वाजता मी स्वातीला भेटू लागलो. एकदा मी स्वातीची ओळख निहारिकाशी करून दिली, केवळ मुलाची शिक्षिका म्हणून. निहारिकाला आमच्या प्रेमाची काहीच कल्पना नव्हती. स्वातीला माझ्याशिवाय चैन पडत नसे आणि मलाही तिची सवय झाली होती. तिचा नवरा ड्युटीवरून परत येईपर्यंत आम्ही भरभरून प्रेम करत राहिलो. स्वाती आणि राहुलचं हे प्रेम आता नियमित झालं होतं. रोज संध्याकाळी मुले ट्युशन संपवून गेली की रात्री 8 वाजता राहुल एखाद्या निमित्ताने घरातून बाहेर पडे. निहारिका दररोज विचार करत असे, आजकाल राहुल रोज बाहेर जेवायला का जातोय? पण ती काही विचारत नसे,
कारण राहुल चिडून उत्तर देत असे. ऑफिसचे काम, मित्रांची मंडळी अशी कारणे तो सांगे. एका रात्री स्वातीने राहुलच्या कपाळावर हळूच हात ठेवला. राहुल, मला भीती वाटते. कधी निहारिकाला कळलं तर मी माझ्या नवऱ्याचे काय तोंड दाखवे? आपल्या मुलाचं काय होईल? तिचे डोळे पाण्याने भरून आले. राहुल तिला जवळ घेऊन म्हणाला, स्वाती, भीती बाजूला ठेव. सध्या आपण एकमेकांचे आहोत. मला तुझ्याशिवाय राहवत नाही. तू माझ्या डोळ्यांना मिळालेली अप्सरा आहेस. स्वातीने डोळे पुसत म्हटले, तुझ्यासाठी मी जग सोडायला तयार आहे, पण आपल्या दोघांच्या मुलांचा विचार करावासा वाटतो. राहुल गप्प बसला, कारण स्वातीच्या बोलण्यात तथ्य होतं. आता राहुलने स्वातीच्या घरी जाणे थोडं कमी केलं. त्याऐवजी तो स्वातीला बोलावून नाशिकच्या बाहेर परिसरातल्या निसर्गरम्य ठिकाणी न्यायचा. गंगापूर धरणाच्या परिसरात, अनकाई येथे, सिरस गार्डनमध्ये ते एकमेकांसोबत वेळ घालू लागले. हिवाळ्याची सकाळ असायची. धुक्यात दोघे हातात हात घेऊन फिरत त्या रोमांटिक वातावरणात ते एकमेकांच्या मनातलं बोलून दाखवत. राहुल, तू मला जी माणसं म्हणून ओळखलं आहेस ते माझं खरं रूप आहे. माझ्या नवऱ्याबरोबर मी कधीही इतकी सुखी नव्हते, स्वाती म्हणाली. स्वाती, तुझा तो नवरा युवराज परत येईपर्यंत आपण सावधगिरीने वागायला हवं. आपली ही खुशी शाश्वत नसली तरी स्मृतींमध्ये ती जिवंत राहील, राहुलने तिच्याकडे पाहत म्हटलं. एका रात्री मोबाईलची झाडाझडती करताना निहारिकाची नजर राहुलच्या व्हॉट्सअपवर स्वातीशी झालेल्या संवादावर पडली. पण तो फक्त अभ्यासाचा ग्रुप आणि शुभेच्छा यापुरते मर्यादित होता. तरीही तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. राहुल, तुम्ही त्या मॅडमसोबत खूप मेसेज करता का? तिने एके दिवशी विचारलं. राहुल चपळाईने म्हणाला, अगं, आरवच्या नोट्स आणि सुट्ट्या यासाठी विचारपूस करतो. निहारिका पूर्णतः खात्री पटू शकली नव्हती. तिने मनातल्या मनात निर्णय घेतला, कुठल्या तरी एका रात्री मी बाहेर जाऊन त्याचा मागोवा घेईन. एके दिवशी स्वाती राहुलला म्हणाली, राहुल, माझ्या वहिनीचं नाशिकला लग्न आहे 2 दिवसात. तू आपल्यासाठी एक रात्र बुक करशील का हॉटेलमध्ये? मला तुझ्यासोबत पूर्ण रात्र घालवायची आहे. कोणीही येणार नाही ते येथे तोपर्यंत. राहुलच्या चेहऱ्यावर हसून म्हटलं, स्वाती, तुला माहीत आहेच मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्याने नाशिकच्या बाहेर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक रात्रगाडा बुक केला. तिथे गेल्यावर स्वाती एका अप्रतिम पांढऱ्या साडीत सजली होती. तिला पाहून राहुलचे श्वास अधिक वेगाने चालू लागले. त्या रात्री हॉटेलमध्ये त्यांनी एकमेकांबरोबर नाचणे, चालण्यात गप्पा, प्रीतीचे गोड शब्द यांचा आनंद घेतला. स्वातीने त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारले, राहुल, जर माझा नवरा येणार नसेल कधीच, तर तू माझ्याशी लग्न करशील का? राहुल थोडा गंभीर झाला. प्रेम करताना आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी विसरू शकत नाही. स्वाती, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो, पण मला माझ्या मुलाचे व निहारिकाचेही भान ठेवावे लागेल. ती दीर्घ प्रेमाच्या रात्रीनंतर गाढ झोपी गेली. सकाळी जेवण करून दोघे परत आले. एक सोमवार अशीच संध्याकाळ होती. स्वातीची मैत्रीण अर्पिता नाशिकला आली होती. ती स्वातीला म्हणाली, बाई, एक माहिती देते का? तुझा नवरा युवराज पुढच्या महिन्यात येतोय कायमचा. त्याची मर्चंट नेव्हीची नोकरी बंद ठेवून तो येथे व्यवसाय सुरू करणार. या बातमीने स्वातीला धक्काच बसला. तिचा राहुलसोबतचा आनंदाचा संसार संपणार होता. ती रात्री राहुलला भेटली. डोळ्यात पाणी आलं. राहुल, आता सगळं संपलं. माझा नवरा येणार. राहुल स्तब्ध झाला. त्याच्याही डोळ्याच्या कोपऱ्यात अश्रू तरळले. स्वाती, मी नेहमी तुझ्या आठवणीत जगेन, पण तुझ्या नवऱ्याने येताच आपण हे नातं संपवायला हवं. त्या दोघांनी शेवटची रात्र गोड आठवणींबरोबर घालवली. युवराज नाशिकला आला. त्याने स्वातीला विचारलं, प्रिये, तू एखाद्यासोबत तरी बोलतेस का खाजगीत? मी दूर होतो तेव्हा कोणी तुझ्यावर डोळा ठेवला तर? तो हसून इतकेच तिचे गाल हलवत होता. नाही, तू नाही विचारायचं गरजेचं, स्वाती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. पण नशिबाला दुसरेच मंजूर होते. युवराजला राहुलचा व्हॉट्सअप चॅट सापडला. स्वाती विसरली होती की जुने मेसेज डिलीट केले नव्हते. युवराजच्या हातात सगळे पुरावे होते. तो संतापाने पेटला.
स्वाती, तू माझी बेअब्रू केलीस. त्याने रागाने टेबलावर मूठ मारली. मला माफ कर युवराज, मी एकटी होती. तुझी आठवण येत होती, पण राहुल. तिचा आवाज गळून पडला. राहुलला युवराजने फोन लावला. तू माझ्या घरात घुसलास, माझ्या बायकोशी तुझं लफडं. भेट मला नाशिकमध्ये, नाहीतर मी तुझ्या घरी येऊन सगळीकडे हाहाकार माजवीन. राहुलने त्याला भेटायचं ठरवलं. एका गार्डनमध्ये ते आमनेसामने आले. युवराज म्हणाला, तू सरकारी कर्मचारी, तुझी बायको आणि मुलगा वाट पाहत आहेत, तरीही तू हे केलंस? राहुल म्हणाला, हो, मी चुकलो. मला कळत होतं की हे चुकीचं आहे, पण प्रेम आपल्याला वेड लावतं. युवराजने एक शब्द सांगितला, तू माझी नोकरी सोडून देणार नाही, पण यापुढे तू माझ्या बायकोजवळ येऊ शकत नाही. फोन नंबर बदल, नाशिक सोड, मी तुझ्यावर केस करेन. तुझ्या नोकरीला धोका निर्माण होईल. हे तुला हवे नसेल तर नाशिक सोड. राहुलने मान खाली घातली. मी निघतो नाशिक सोडून, पण बदली कशी होईल? जे हवं ते कर, मला माझे कुटुंब वाचवायचे आहे. राहुलने स्वातीशी शेवटची भेट घेतली. आता हृदय अगदी जड झालं होतं. दोघे विनाशब्द रडले. स्वाती, माफ कर मला, मी तुझ्या आयुष्यात आलो. मी आता बदली घेणार, कदाचित पुणे किंवा सांगली. निहारिका व आरव यांना कधी कळू न देता मी हे अंतर राखेन. तू सुखी राहा तुझ्या नवऱ्याबरोबर. स्वातीने त्याच्या छातीशी डोके ठेवले. तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रसंग होतास राहुल, पण सगळ्याच गोष्टी चिरस्थायी नसतात. राहुलने निहारिकाला काहीच न सांगता स्वतःची बदली पुण्यासाठी लावून घेतली. एके दिवशी निहारिका म्हणाली, राहुल, अचानक पुण्याला बदली का? इथे आपले नातेवाईक, मला काहीच कळत नाही. राहुल हसून म्हणाला, ऑफिसचे काम असते निहारिका. थोडे पुन्हा पुण्याची हवा मनात खेळत होती. पण निहारिका हुशार होती. स्वातीचा विषय कधीच पुढे आला नाही, पण तिला फुल कल्पना होती. तिने मात्र उघड केलं नाही, कारण तिला आपला संसार हवा होता आणि राहुल आता पूर्णपणे स्वतःला सुधारण्याच्या प्रयत्नात होता. 1 वर्षाने राहुल पुन्हा एकदा सरकारी कामानिमित्त नाशिकला आला. स्वतः गाडी चालवताना त्याला ती वाटेवर दिसली. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिच्या मागच्या सीटवर बसलेल्या एका छोट्याशा मुलीनं आई म्हटलं. राहुलच्या मनात कोणीतरी म्हटल्यासारखं झालं. तिचं आयुष्य पुढे सरकलं, तूही पुढे जा. राहुलने विचार केला, मी स्वातीशी पुन्हा बोलणं हे धोक्याचं आहे. तिची मुलगी, तिचा नवरा, तिचं घर. त्याने गाडी थांबवली नाही. स्वातीनेही त्याच्याकडे पाहून ओळखल्यासारखं केलं, पण डोळेही लपवले. दोघांचे मन एका क्षणी एकाच ठिकाणी उदास झाले, पण त्यांनी ते अंतर कायम ठेवलं. राहुल रात्री हॉटेलमध्ये निहारिकाला फोन करत म्हणाला, माझी पोस्टिंग आता कायम पुण्यात झाली. एकदा या, आपण सगळे एकत्र भेटू. निहारिका म्हणाली, राहुल, तू खूप बदललास. मला तुझ्यावर प्रेम आहे. भूतकाळ विसरून आपण नव्याने सुरुवात करूया. राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं की खरं प्रेम म्हणजे जपणे, तोडणे नव्हे. स्वाती ही त्याच्या आयुष्यातील एक सुंदर स्मृती ठरली, तर निहारिका त्याच्यासोबतची चिरसहचरिणी. राहुलने पुण्यात स्थायिक होऊन 1.5 वर्ष उलटली होती. निहारिका व आरव यांच्यासोबत त्याचे कौटुंबिक जीवन शांत, स्थिर होते. मात्र कर्तव्याच्या या शांत समुद्रात खोलवर स्वातीच्या आठवणीची लाट कधीकधी उठत असे. त्याच्यासोबतची चिरसहचारिणी. राहुल तिला विसरू शकला नव्हता. एके दिवशी राहुलच्या ऑफिसमध्ये नाशिकला 2 दिवसांच्या कामासाठी जाण्याची वेळ आली. त्याचे मन धडधडू लागले. विचारांना वाचा फोडता येत नव्हती. ती कशी असेल? तिला भेटावं का? तिच्याशी एकदा बोलावं का? नाही, मी तिला त्रास देऊ नये, पण प्रेम मनाच्या कप्प्यात बंद राहत नाही. रात्री उशिरा निहारिका शेजारी झोपली असताना राहुलने हळूहळू जुना फोन काढला, ज्यामध्ये स्वातीचे फोटो, तिचे आय मिस यू मेसेज, तिचा आवाज होता. त्याने व्हॉइस नोट ऐकली. राहुल, आज खूप गारवा आहे. तुझ्या आठवणीने माझं अंग शहारतंय. तू चांगला आहेस ना? तेव्हाचा तो मेसेज पाहून राहुलचे डोळे पाणावले. त्याने ठरवले, भेटेन तिला एकदा, फक्त एकदा, शेवटचं. राहुल नाशिकला पोहोचला. कामं आटोपल्यानंतर त्याने स्वातीला जुना मेसेज केला. मी नाशिकमध्ये आहे, भेटू शकते का? 5 मिनिटात स्वातीचा फोन आला. तिचा गोड
आवाज आजही तसाच गार गोरटलेला आवाज. राहुल, सगळं ठीक आहे का? तू कुठे आहेस? तिकडेच एका हॉटेलमध्ये. त्वरित आलो नाही तर माझं हृदय फुटेल अशी स्थिती आहे स्वाती. स्वाती हसली. तिच्या हसण्यात तितकीच व्यथा होती. शेवटची भेट. चल, पंचवटीतील त्या गार्डनमध्ये. पाऊस पडतोय पण तुझ्याबरोबर ओले होण्यात मजा आहे. सायंकाळी 5 वाजता ते भेटले. आभाळ गडद झालं होतं. स्वातीने निळ्याभोर पारदर्शक साडी नेसली होती. केस खुले होते. ती पाहून राहुल हादरला. तो ओल्या कुरळ्या वाऱ्याने हेलावला. राहुल तिच्या जवळ गेला. तू तर पूर्ण चांदणी झाली आहे स्वाती. आणि तू विसरून गेलास का मला? तिने हळूच विचारलं. विसरायचं नव्हं तर तू माझ्या नसानसात वसली आहेस स्वाती. प्रत्येक श्वासात तुझा गंध आहे. तिने त्याचा हात घट्ट पकडला. एकमेकांकडे पाहत असताना दोघेही शब्द गमावून बसले. पावसाने हलकी सुरुवात केली. पहिल्याच थेंबाने त्यांच्या ओठांना स्पर्श केला. स्वातीने आपले डोळेच मिटले. हा पाऊस तुझ्या आठवणीत भिजवतो राहुल, आणि तुझा स्पर्श नसताना मी अर्धवट आहे. राहुलने तिच्या ओल्या केसांमधून हात फिरवला. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले. मी तुझा स्पर्श घेऊन जाईन. हा पाऊस आणि या लागलेला शहारा आयुष्यभर जपेन. पाऊस वाढला होता. ते दोघं त्या बागेतल्या छोट्याशा दगडी बाकावर आश्रयाला बसले. स्वातीने डोकं राहुलच्या खांद्यावर ठेवलं. राहुलने हॉटेलला परत येऊन बसण्याचा सल्ला दिला. स्वाती सुरुवातीला अगदी सजून धजून गेली. नाही राहुल, हे धाडसाचं ठिकाण नाही. कुठे लोक पाहतील. मी स्वतःहून काही अयोग्य वागणार नाही. पण या पावसात बागेत बसायच्यापेक्षा हॉटेलच्या बाल्कनीत एकतारा आणि कॉफी घेऊन बसूया. स्वाती तयार झाली. हॉटेलच्या खोलीत दार लागताच दोघांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. बाल्कनीचा हलका झोपडा पडत होता. राहुल म्हणाला, स्वाती, मी तुला दूर न्यायचे माझे स्वप्न आजही पुरं केलं नाही. राहुल, तू मला माझ्या जगण्याचा हक्क दिलास. 2 वर्षापूर्वी मी माझ्या नवऱ्यापासून वेगळी आहे. अधिकृतपणे. हो युवराज. आणि मी घटस्फोटाच्या प्रक्रियेत आहोत. त्याच्या दुसऱ्या नात्यामुळे आणि दुराचारामुळे मी अर्ज केला आहे. राहुल स्तब्ध झाला. हे सगळं केव्हा घडलं? त्याने परत येऊन 1 वर्षात आपले वर्तन बदलले नाही. शिवाय एका महिलेबरोबर त्याचे प्रकरण चालू असल्याचे माझ्या हाती पुरावे लागले. तेव्हापासून मी नाशिकमध्ये एकटीच ट्युशन घेऊन मुलीला सांभाळते आहे. हो, माझी ती ओळख करून दिली होती ती मुलगी मल्हारी. ती माझ्या बहिणीची आहे. पण मी सांभाळते. मला जगायचे आहे तुझ्यासाठी. राहुलची छाती दाट झाली. तिचे डोके आपल्या छातीवर ठेवून त्याने तिला घट्ट मिठी मारली. स्वाती, मी तुझी वीण, हरवलेला विणा पुन्हा नव्याने छेडे. ती रात्र तारंकित आणि चंदेरी होती. राहुलने स्वातीला बाल्कनीत कॉफी दिली. तिच्या कपातून उचललेली वाफ त्याच्या हृदयात पेटली. निखारे फुलवत होती. स्वाती, तुला मी आता कसं सोडू? पुण्याला ये, मी तुझ्यासाठी व्यवस्था करतो. राहुल, नशिबाची पुस्तकं कोणी फाडू शकत नाही, पण आपण आपली नशीब पानं लिहू शकतो. स्वातीने साडीचा पदर राहुलच्या कुशीत हलकाच ठेवला. रात्रीचा 11 वाजले होते. संगीत दूरवर कोणी वाजवत होतं. स्वातीने राहुलच्या कपाळावर हात ठेवून ओवाळलं. आता कुठलीही गोष्ट माझ्या मनात तुझ्याबद्दलचा प्रेमभाव कमी करू शकत नाही. आणि मग शांतता. राहुलने स्वातीची हनुवटी हातात घेतली. तुझ्या डोळ्यात चंद्र पाहतो मी स्वाती. ते डोळे किती काही सांगतात. तुझे ओठ किती प्रेम गुणगुणतात. त्याने हळूच तिच्या ओठांची पाकळी उचलली. थेंब थेंब प्रेम सांडले. स्वातीने डोळे मिटले. तिच्या ओठातून फक्त एक शब्द निघाला, राहुल. हळूहळू त्याचे ओठ एकरूप झाले. जणू काही समुद्राची 2 रूपे एकत्र येतात तशी. त्यात वेदना होती, विरह होता आणि त्यांचा तो दीर्घ प्रतीक्षेनंतरचा उन्माद. राहुलने तिला बाल्कनीतून खोलीत नेलं. तिचा पदर सरकला. स्वातीचा निळा साडीचा पदर हळूहळू जमिनीवर पसरला. राहुल तिच्या गालावरून ओठ फिरू लागला. स्वातीचा प्रत्येक श्वास हा एक सूर होता आणि राहुल त्यावर प्रेमाचे बोल लिहित होता. तू पुन्हा माझी झाली स्वाती. राहुल कुजबुजला.
मी कधीही तुझीच होते, फक्त हे अंतर मोडायला वेळ लागला, ती म्हणाली. मध्यरात्री जवळपास 2 वाजेपर्यंत त्यांनी एकमेकांशी प्रेमाचा वर्षाव केला. कधी समुद्राच्या भरतीसारखी आंदोलने, कधी हलक्या वाऱ्यासारखी शांत ऊब आणि कधी तरी चंद्र लपला, पण त्यांच्या हृदयात चांदणे उगवली होती. पहाटे 5 वाजता राहुल जागा झाला. स्वाती त्याच्या हातावर डोके ठेवून गाढ झोपली होती. तिच्या अंगावरची हलकी ब्लॅक लेस गाऊन अस्ताव्यस्त झाला होता. तिचे केस राहुलच्या छातीवर पसरले होते. राहुलने तिला हळूच मन मोकळे न्याहाळले. तिचा सुंदर चेहरा, लांब पापण्या, सौम्य हास्य, पूर्ण शरीराची अप्रतिम शिल्प. तो आपल्या बोटांनी तिला हलकाच स्पर्श करत होता. तेव्हा ती झोपेतून चमकली. काय पाहतोस देवा? हसत हसत ती म्हणाली. माझं सारं विश्व. राहुलने निहारिकाला कधी बोलावे याचा विचार करत असल्याने तिने विचारले. त्याने आवाजात जरा अडखळत सांगितले. जिथे प्रेम असते तिथे सत्य असतं. मी निहारिकाला सगळं स्पष्टपणे सांगेन. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत स्वाती. सकाळच्या नाश्त्यात त्यांनी एकमेकांना खाऊ घातलं. बाल्कनीतून पावसाने भिजलेली नाशिकची डोंगरे दिसत होती. स्वातीने राहुलच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, प्रेम म्हणजे कुणाच्याही आयुष्याचा अंत असतो, तर ते एक नवीन आयुष्य देतं. जोपर्यंत तू माझ्या श्वासात आहेस तोपर्यंत मी पूर्ण आहे. राहुल पुण्याला परतला. त्याने निहारिकासमोर हे प्रकरण मांडलं. सुरुवातीला निहारिका फार संतापली, रडली. मी तुला पूर्ण प्रेम केलं राहुल, तू माझ्याशी खोटं बोललास. प्रेम जिथे नसतं तिथे फक्त जबाबदारी टिकू शकते. खरं प्रेम म्हणजे 2 आत्म्यांचं मिलन. तुला मी फसवलं नाही, पण मला स्वतःलाच माझं खरं प्रेम शोधायचं आहे. निहारिकाने आरवच्या भविष्याचा विचार करून अनेक दिवस संघर्ष केला. शेवटी दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आरवच्या संगोपनात ते सहकार्य करणार होते. स्वाती पुण्याला आली. तिने आपली ट्युशन क्लास पुण्यात सुरू केलं. राहुल आणि स्वाती एकत्र राहू लागले. ते एकमेकांसाठी दिवस रात्र झटत होते. एका रविवारी स्वातीने कुकरमध्ये राहुलसाठी पदार्थ बनवले. राहुल तिला म्हणाला, प्रिये, जेव्हा तू स्वयंपाकघरात उभी असतीस तेव्हा तुझ्यापेक्षा गरम वाद्य नसते. मला ताप येतो तेव्हा तू बुक्की लावतेस. तुला ताप येतो म्हणून नव्हे, तर थंडीत तुझ्या शरीराची ऊब घ्यायसाठी, असं म्हणत राहुलने तिची बोटे आपल्या ओठांशी लावली. स्वातीने त्याच्या पाठीमागून त्याला घट्ट मिठी मारत म्हटलं, तुझ्या प्रत्येक क्षणी मी पुन्हा प्रेमात पडत असते. रात्री उशिरा दोघे पुण्याच्या क्लब हाऊसला गेले. तिथे थंडगार हवेत स्वातीने एक गाणं गुणगुणलं. राहुलने तिला उचलून बाहुल्यासारखं कवळताना तिचे हसू आकाशाला स्पर्श करत होतं. दोघांनी आकाशातल्या ताऱ्यांशी मैत्री केली. प्राचीन प्रेमकथांची पार्टी भरवली. हळूच राहुलचा पाय झुकला. स्वाती, असेच चालू राहील का तू आणि मी? पुनर्जन्मातही मी तुझीच राहीन, ती म्हणाली. मग राहुल हसला. मग या जन्मातच माझ्याशी लग्न करशील का? राहुल व स्वातीने एका छोट्याशा पिंपरी चिंचवडच्या मंदिरात लग्न केलं. समोर फक्त आरव आणि स्वातीची मुलगी मल्हारी होती. निहारिकानेही आरवला न्याय देण्यासाठी समर्थन दिलं. त्याच्या पहिल्या लग्नानंतरच्या रात्री स्वाती चंदेरी साडीत सजली होती. राहुल तिच्या पाया पडला. प्रेमाची शपथ तर घेतली होती, पण आता तू कायमची पण झालीस. राहुल पूर्वीच्या स्वातीचा नव्हता. आता ही पूर्ण शरीराची, मनाची, रोमॅन्टिक स्पर्शाची मालकीण आहे. त्याने तिचे साडीचे नाजूक नेसरे हाताळले. तिच्या मानेवर सिंदूर उमटवला. पहिल्या रात्री खोलीत मेणबत्त्याचा मंद प्रकाश होता. स्वातीच्या शरीरावर राहुलने केशर, उदबत्ती व चंदनाचे तेल लावले. तिचा प्रत्येक स्पर्श त्याला विव्हाळ करत होता. स्वाती म्हणाली, तुझ्या प्रत्येक बोटात प्रेम, तुझ्या प्रत्येक नजरेत बेहोशी देणारी जादू आहे. राहुल हसला, ही जादू फक्त तुझ्यासाठीच आहे. मग त्याने तिला बिछाण्यावर झोपवले. दोघांचे एक लांब लचक मृदू उत्कुंठ रात्रभर सुरू होतं. आकाशातल्या ताऱ्यांनाही लाजवेल अशी स्पर्धा नव्हता, तर फक्त एक होतं, प्रेम, विश्वास, शरीर, मन आणि स्पर्श यांचा पूर्ण मिलाप. आता राहुल आणि स्वाती यांची गोष्ट फक्त एक प्रेरणा ठरली. प्रेमात अडथळे येतात, पण ती मनापासून जगली
तर ती हरवलेल्या प्रेमाला पुन्हा शोधू शकते. त्यांच्या घरात नेहमी गाणे ऐकू येतात, हसू घुमतं. रविवारी भेटीला निहारिका आणि आरव येतात. तर स्वाती शिताफीने त्यांच्याशी वागते. मल्हारी आणि आरव आता एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. एकदा वाटलं स्वातीने राहुलच्या कुशीत बसून प्रश्न केला, तुला खरंच कधी वाटलं होतं की रोमांस टिकेल? राहुल तिचे हात हातात म्हणाला, प्रेम हे टिकण्यासाठी नसून उत्कंठेने जगण्यासाठी असते आणि तू तर श्वासांपलीकडे साथ देणारी प्रेमाची मूर्ती आहेस. स्वाती त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. तिने हळूच त्याच्या ओठांवर प्रेमाची मोहर उमटवली. दोघे पुन्हा एकदा मनात जीवाला वेड लावून प्रेमात बरबटले आणि अशीच कधी न संपणाऱ्या सुखाच्या सागरात तरंगत राहिली त्यांची प्रेमकथा. लग्न झाल्याची दुसरी सकाळ होती. पहाटेचा सोनेरी प्रकाश खिडकीतून आत येत होता. स्वाती हलक्या निळ्या नाईट गाऊनमध्ये अगदी सुंदर दिसत होती. ती राहुलच्या छातीवर डोके ठेवून बेशुद्धीसारखी शांत झोपली होती. तिचे उघडे खांदे, विस्कटलेले केस अजूनही काल रात्रीच्या प्रेमाची साक्ष देत होते. राहुल जागा झाला. त्याने स्वातीला हलकंच पाहिलं. तिच्या ओठावर एक अतृप्त हास्य तरंगत होतं. त्याने तिच्या गालावर बोट फिरवलं. ती चमकून उठली. गुड मॉर्निंग मिसेस राहुल. तो कुजबुजला. तिने डोळं मिटले. एक हसू फुलवलं. गुड मॉर्निंग. हे ऐकायला गोड वाटलं. त्याने तिच्या कपाळावर प्रेमाची मोहर उमटवली. नाश्ता एकत्र करताना स्वाती प्रेमाने राहुलच्या हाताने स्वतः घालून दिली. तिने गप्पामध्ये विचारले, राहुल, तू मला आधी म्हणाला होतास ना, प्रेम म्हणजे दोघांचे एक होणे. ते खरं आहे का आता? राहुल तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, स्वाती, काल रात्री मी तुझ्यात एवढा विरघळलो की माझे अस्तित्वच हरवले. तू माझ्यात आहेस आणि मी तुझ्यात. हेच खरं प्रेम. स्वातीचे डोळे भरून आले. तुला माहिती आहे, युवराजबरोबर एवढी वर्ष लग्न असूनसुद्धा मी कधी अशी कोमल झाली नाही जशी तुझ्या स्पर्शाने होते. त्याने तिचा हात घट्ट धरला. मी तुला प्रत्यक्षाने जपी. राहुलने स्वातीला सह्याद्रीच्या डोंगर रांगेत हनीमूनसाठी नेले. तिथे एका छोट्या गावात त्यांनी कॉटेज घेतलं होतं. चहूबाजूंनी हिरवीगार झाडी, दूरवर धबधब्याचा आवाज आणि हाताशी फक्त एकमेकांची साथ होतं. दुसऱ्या दिवशी राहुलने स्वातीला धबधब्याजवळ नेली. ती आपला पांढरा स्लीव्स टॉप आणि गुलाबी स्कर्ट घेऊन भेसाळत्या पाण्यात उतरली. राहुल तिच्याकडे पाहून थबकला. पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशात तिच्या अंगावर मोत्यांसारखे चमकत होते. तिने त्याला हात दाखवून बोलावले. राहुल पाण्यात उतरला. स्वातीने तिच्या गळ्यात हात घातले. तुला आवडतं इथं? तो म्हणाला. तू आहेस तेव्हा सर्वत्र स्वर्ग आहेस राहुल. त्याने तिला उचलून पाण्यात गोल फिरवलं. ती मोकळेपणाने हसली. त्या हसण्यात इतकं प्रेम होतं की पर्वतही द्रवले असते. पाण्याखाली त्याचे पाय गुंतले. शरीर जवळ येत गेलं. त्याने तिच्या ओल्या ओठांवर प्रेमाची मोहर उमटवली. क्षणभर जग थांबल्यासारखं झालं. रात्री कॉटेजमध्ये परत गेल्यावर स्वातीने साडी बदलून अर्धपारदर्शक गाऊन घातला. राहुल तिचे केस हाताळत होता. घनदाट रात्रीत चंद्र खिडकीतून आत येऊन स्वातीच्या अंगावर चांदीचा प्रकाश पसरत होता. राहुलने तिच्या वक्रतेचे रेखाटन बोटांनी केले. तुझी त्वचा रेशमी आहे स्वाती आणि तुझे स्पर्शने अग्नीसारखे. तिने डोळे मिटत कुजबुजली. मग बोलणं थांबलं. फक्त श्वासांची सुरेख ताल, शरीराची अद्भुत मिलने, एकमेकांत पूर्णपणे हरून जाण्याचा खेळ सुरू झाला. ती रात्र दोघांसाठी एक नवी शिखर होती. आणि म्हणून नंतर पुण्यात आल्यावर स्वातीने तिचे ट्युशन क्लास सुरू केलं. राहुल ऑफिसला जाऊ लागला. पण दिवसातून 2दा-3दा त्यांच्यात अगदी गोड मेसेज चालत असे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.